तर भारतावर मोन्था चक्रीवादळ घोंगावत असताना तिकडे कॅरिबियन बेटावर मेलिसा चक्रीवादळाचं संकट ओढावलंय। हे चक्रीवादळ 2025 मध्ये सर्वात शक्तिशाली वादळ ठरलंय। महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिकन वायुसेनेच्या विमानानं या चक्रीवादळाच्या आतली दृश्य कॅमेऱ्यात कैद केलेली आहेत। त्यामुळे संपूर्ण जगाला चक्रीवादळाचं आतलं रूप बघायला मिळालं। मेलिसा चक्रीवादळाचा धोका नेमका किती आहे आणि जमैकासह हैतीमध्ये काय आणि किती नुकसान झालंय बघूया। मेलिसा बनलं 2025 मधलं सर्वात शक्तिशाली वादळ। मेलिसा चक्रीवादळाचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर। अमेरिकन वायुसेनेच्या विमानानं टिपली चक्रीवादळाच्या आती। शक्तिशाली चक्रीवादळ सध्या पृथ्वीच्या एका भागात थैमान घालतंय। या मेलिसा चक्रीवादळाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय। व्हायरल व्हिडिओमध्ये वादळाचा अत्यंत एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय। व्हायरल व्हिडिओमध्ये वादळाचं अत्यंत भयंकर रूप पाहायला मिळतंय, ज्यामध्ये अटलांटिक महासागरावर घोंगावणारं वादळ दिसतंय। अमेरिकन वायुसेनेच्या विमानानं मेलिसा चक्रीवादळाच्या आत जात ही दृश्य कैद केली आहेत। मेलिसा चक्रीवादळ एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे संपूर्ण आकाश आपल्या कवेत घेताना या व्हिडिओत पाहायला मिळतंय। सर्व काही उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशानं चाललेल्या या चक्रीवादळावर अमेरिकन एअर फोर्सचं लक्ष आहे। सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा हा व्हिडिओ अमेरिकन एअर फोर्सनेच रेकॉर्ड केलाय। चक्रीवादळ जमैकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना ही दृश्य टिपण्यात आली आहेत। एअर फोर्सनं मेलिसाच्या आतली दृश्य टिपून चक्रीवादळ नेमकं कसं असतं हेच जगाला दाखवलंय। ज्यांनी चक्रीवादळात घुसून हा व्हिडिओ जगासमोर आणला त्या अमेरिकन एअर फोर्सच्या टीमला हंटर्स म्हणून ओळखलं जातं। दरम्यान मेलिसा चक्रीवादळ सध्या कॅरिबियन राष्ट्र जमैकामध्ये धडकलंय। मेलिसा चक्रीवादळ विनाशकारी आणि प्राणघातक असू शकतं असा इशारा अमेरिकेच्या हवामान शास्त्रज्ञांनी दिलाय। 175 मैल प्रति तास म्हणजे 282 किलोमीटर प्रति तास वेगानं वारं वाहत आहे। त्यामुळे हे चक्रीवादळ श्रेणी 5चं वादळ बनलंय, जे सर्वात धोकादायक मानलं जातं। मेलिसामुळे जमैकात 40 इंचांपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर समुद्रात 13 फुटापर्यंत लाटा उसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मेलिसामुळे जमैकात आतापर्यंत 3, हैतीमध्ये 3 तर डोमिनिकन गणराज्यात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। हजारो घरांमधील वीज पुरवठा खंडित झालाय। अनेक घरांचे छत एखाद्या पत्त्याच्या बंगल्यासारखे उडून गेलेत। रस्त्यावर झाडं उन्मळून पडली आहेत, त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। जमैकाला प्रभावित करणारं 1851 नंतरचं हे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते। जमैका सरकारनं राजधानी किंगस्टनमध्ये अनेक भागात स्थलांतराचे आदेश जारी केले आहेत। लोकांना आश्रय देण्यासाठी 800 पेक्षा जास्त मदत छावण्या उभारण्यात आल्या। जमैकाचे पंतप्रधान अँड्रू होलनेस यांनी प्रत्येक जमैकन नागरिकांना घरातच राहावं आणि सरकारच्या आदेशाचं पालन करावं। आपण या संकटातून अधिक मजबूत होऊन बाहेर पडू असं आवाहन केलंय। ऐतिहासिक शहर पोर्ट रॉयलसह दक्षिण जमैकाच्या काही भागात स्थलांतर अनिवार्य करण्यात आलंय। पंतप्रधान अँड्रू होलनेस यांनी आपल्या मित्र देशांकडून मदतीची मागणी केली आहे। इतकंच नाही तर आमचं सरकार परिणामांना सामोरं जायला तयार आहे। 33 दशलक्ष डॉलर बजेट सरकारनं तयार ठेवलंय। गेल्या वर्षीच्या बेरिल चक्रीवादळाच्या अनुभवामुळे यावेळी जास्त विमा आणि कर्जासह सरकार सज्ज असल्याचं होलनेस यांनी सांगितलंय। मंगळवारी USNSCचे संचालक मायकेल ब्रेनन यांनी जोरदार वारं आणि मुसळधार पावसामुळे प्राणघातक पूर आणि भूस्खलनाचा इशारा दिलाय। मंगळवारी रात्रीपासूनच मेलिसा वादळ क्युबाला प्रभावित करण्यास सुरुवात करेल। बुधवारी बहामासमध्ये चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण होईल। बुधवारापासून मेलिसा वादळ सध्या जमैकाच्या लांबीपेक्षाही मोठं आहे। जमैका बेट हे कनेक्टिकटच्या आकाराचं आहे। इथलं मुख्य विमानतळ समुद्र सपाटीपासून अगदी जवळ आहे। त्यामुळे शेती, घरं, पूल, रस्ते, बंदरे आणि इतरही पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। आता हे चक्रीवादळ जमैकात काय हाहाकार माजवतं आणि जमैका या सर्वात मोठ्या संकटाचा सामना नेमका कसा करतं हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।